नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण चिखल आंबे तालुका चांदवड जिल्हा नाशिक या ठिकाणी आपले प्रगतशील शेतकरी आहेत अनिल भाऊ गांगुडे यांच्या प्लॉटवर आलो आहे. बघा, अनिल भाऊने आपल्या अशोका सीडची देवयानी म्हणून काकडी लागवड केलेली आहे. खूप छान प्रकारे त्यांनी मेंटेन केलेलं आहे. आपण प्लॉट बघू शकता. स्वतः शेतकरी आपल्यासोबत आहेत. बघा, कुकुंबर देवयानी म्हणून लागवड केलेली आहे. सेटिंग बघू शकता. प्रत्येक कांड्यामध्ये इथं फूल, त्याच्यानंतर फळ, फळाचा कलर आणि फळाची लांबी. सध्या अनिल भाऊ नाशिक मार्केट करताय, तर या वाहनासंदर्भात आपण त्यांचंच मनोगत जाणून घेऊयात. नमस्कार अनिल भाऊ. नमस्कार. तुम्ही आता ही जी व्हरायटी लागवड करताय, हो, तर किती दिवसापासून लागवड करताय आणि या व्हरायटी संदर्भात तुमचं काय मत आहे? ही व्हरायटी मी साधारणतः 2007 पासून करतोय. अच्छा. तर आजपर्यंत मी तो व्हरायटी काही बदलली नाही. बदलून पाहिली होती 1 वर्षी, पण मग मला काही एवढा पाहिजे असा फायदा झाला नाही. हां हां. तर या व्हरायटीची लांबी, हां. कलर, साईज आणि मार्केटला विकण्यासाठी एकदम सुपरफास्ट आहे. अच्छा. किती क्षेत्र लागवड केलं तुम्ही? ही 1 बिघा आहे. 1 बिघा. किती पाकिट? 1 बिघ्यामध्ये 3 पाकिट आहे. 3 पाकिट. आणि लागवड केल्यापासून पहिला तोडा कधी झाला? 1 महिन्यानंतर, साधारणतः 1 महिन्यानंतर तोडा 1 महिन्यानंतर, म्हणजे साधारणतः 35-40. हा, 35-40. आणि किती माल निघतो एका बिघ्यात? एका बिघ्यामध्ये 35 ते 40 कॅरेट निघायला पाहिजे, म्हणजे निघताच आपले. हो. अच्छा, ठीक आहे. आणि बाजार भाव वगैरे कसा भेटतो? बाजारभाव आता सध्या तर मंडी आहे, हां चांगली आहे. हां. ते चढ उतार होतच. अच्छा. तरी शेवटचं मार्केट तुम्ही कधी केलं? शेवटचं मार्केट आता 8 दिवसापूर्वी केलं. अच्छा. काय भाव 700, दिले? 750, 800. हां. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. तरी शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही या व्हरायटी संदर्भात? व्हरायटी चांगली आहे, कलर चांगला आहे, साईज चांगली आहे, लांबी चांगली आहे, मार्केटला विकायला जरा चांगली आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी लागवड लागवड करून केली पाहिजे. लागवड करावी आणि जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं. चला, धन्यवाद.